आता जाऊया थेट आपले प्रतिनिधी अमेय राणे लीलावती रुग्णालयाबाहेर आहेत, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊया। अमेय, प्रकृती संदर्भात सैफ अली खान यांच्या काय नवीन माहिती मिळते? पूर्वी जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार करीना खान या ज्या सैफ अली खान यांच्या पत्नी आहेत त्या त्यांच्या सोबतच सध्या लीलावती रुग्णालयात आहेत। जेव्हा सैफ अली खान यांना मध्यरात्री 3च्या सुमारास लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्या त्यांच्या सोबत होत्या आणि अजूनही त्या त्यांच्या सोबत आहेत। सैफवरती एक शस्त्रक्रिया तातडीनं पार पाडण्यात आली आणि त्यानंतर अजूनही सैफ अली खान शुद्धीत नाहीये, तो बेशुद्ध अवस्थेत आहे। त्यामुळे तो शुद्धीत आल्यानंतर सर्वात आधी कुटुंबीय त्याला पाहू शकतील। त्यानंतर जर सैफ अली खान हा स्टेटमेंट देण्याच्या कंडिशनमध्ये असेल तर तसं पोलिसांना कळवलं जाईल आणि त्यानंतर पोलीस येऊन सर्वप्रथम सैफ अली खानचं स्टेटमेंट घेतील। त्यानंतर सैफ अली खान नेमकं काय सांगतो, नेमका हा हल्ला कसा झाला, हल्लेखोर एकापेक्षा जास्त होते का, त्यांचा काही उद्देश होते का आणि ते कसे घुसले, कसे पळून गेले, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊ शकतो। परंतु सध्या लीलावती रुग्णालयातनं जी माहिती आपल्याला समोर येते त्यापासून एक धारदार शस्त्रानं सैफ अली खानवर 6 वेळा वार करण्यात आले। यातले 2 वार जे आहेत ते फार गंभीर होते आणि काहीसे शरीराच्या आतपर्यंत गेले होते। मागच्या बाजूला म्हणजे शरीराच्या पाठीवर त्याला जो एक वार करण्यात आला तो त्याच्या स्पायनल कॉर्डच्या अगदी जवळ गेलेला होता। परंतु सुदैवानं कुठलाही पॅरालिटिक किंवा तशा प्रकारची परिस्थिती नाहीये, सैफ अली खानच्या जीवितास कुठलाही धोका नाहीये असं डॉक्टरांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे। एक तातडीची शस्त्रक्रिया सैफ अली खान व लीलावती रुग्णालयात करण्यात आली आहे। डॉक्टरांचं एक विशेष पथक जातीनं मिनिट टू मिनिट सैफ अली खानच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे। त्यांना कुटुंबियांना त्याची माहिती दिली जाते। करीना कपूर या ज्या आहेत त्या स्वतः लीलावती रुग्णालयात सैफचं जिथे उपचार चालू आहे, ज्याची जी सर्जरी चालू आहे ओटी, त्याच्या बाहेरच त्या बसून आहेत अशी माहिती आहे। त्यामुळे त्या बाहेर आल्यानंतर काही प्रतिक्रिया माध्यमांना देतात का हे पाहावं लागेल आणि मुंबई पोलीस आता सर्व बाजूनी या प्रकाराचा तपास करत आहेत। जसं थोड्या वेळापूर्वी प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की बांद्रा परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या दहशतीच्या घटना घडलेल्या आहेत, मुंबईला कुठेतरी हादरवून टाकणाऱ्या घटना होत्या। आधी बाबा सिद्दीकी, त्यानंतर सलमान खानच्या घरावरती गोळीबार आणि आता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर जर हल्ला करण्यापर्यंत जर मजल जात असेल एखाद्या इसमाची, मग तो कोणी असू जो, तो चोरीच्या उद्देशाने आलेला होता किंवा त्याचा अन्य काही उद्देश होता, या परिसरात खरोखर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे का असा सवाल होतोय। अमेय, हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि अर्थातच उच्चभ्रू अशा भागामध्ये या घटना घडल्यामुळे आणखीन मोठा प्रश्न उपस्थित होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।